अगदी सहजपणे केक कट करता येतोय। तुम्ही पाहू शकता किती छान मस्त स्पंजी केक तयार झाला आहे आपला। अगदी मऊसूत झाला आहे। स्वाद होम किचनमध्ये आज अगदी सोप्या पद्धतीने बेकरी स्टाईल विना अंड्याचा मावा केक बनवला आहे। इथे 8 ते 10 केशराच्या काड्या गरम दुधात खलून घेणार आहे। इथे मी अर्धा कप खवा घेतला आहे। पाव चमचा तुपात आपल्याला हा खवा 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा आहे। खवा परतल्यामुळे आपल्या केकला खूप छान स्वाद येतो, म्हणून खवा परतून घ्यायचा। खवा परतून झाला आहे। आता एका प्लेटमध्ये हा खवा काढून आपल्याला तो पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पाऊण कप साखरेमध्ये अर्धा कप दही टाकून हे छान फेटून घ्यायचे। दह्यातील गुठळ्या पूर्ण फोडून घ्यायच्या, म्हणजे बॅटर आपल्याचे स्मूथ होते। 1/3 कप तूप वितळून थंड करून घेतले आहे। खवा, तूप आणि केशर यांच्या कॉम्बिनेशनमुळे केकला अप्रतिम चव येते। या मिश्रणात खवाही मिक्स करून घेऊ। त्यानंतर येथे आपण केशराचे दूध घालून घ्यायचे। ओव्हनवर करणार असाल तर ओव्हन 180 वर 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचा। कढईत करण्यासाठी कढईत स्टँड ठेवून झाकण ठेवून 10 मिनिटं कढई प्रीहीट करून घ्यायची। केक टिनला तूप लावून बेसला बटर पेपर ठेवला आहे। तुम्ही मैदाही भरभरू शकता। 1 कप मैदा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा चाळून घ्यायचा आहे। आता हलक्या हाताने एका डायरेक्शनमध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिश्रण थोडं घट्ट वाटतं आहे। यामध्ये पाव कप दूध मिक्स करून घेऊ। तुमचा केक छान होण्यासाठी यातील कोणतीही स्टेप स्किप करू नका। कढईत केक करताना 30 ते 35 मिनिटं मीडियम फ्लेमवर केक बेक करा। बॅटर समान पसरून घ्यायचे आणि केक टीन 1 ते 2 वेळा टॅप करायचा। आता यावर आपण काजूचे बारीक तुकडे पसरून घेऊ, त्यामुळे केक दिसायलाही छान दिसतो। प्रीहीटेड ओव्हनमध्ये 180 डिग्री सेंटीग्रेडवर 25 मिनिटांसाठी आपण हा केक बेक करून घेणार आहे। टूथपिकला बॅटर चिटकले नाही म्हणजे आपला केक तयार झाला आहे। कलरही छान आला आहे। आणि हो, केक पूर्ण थंड झाल्यावरच डिमोल्ड करायचा आणि कट करायचा। हा केक तुम्ही नक्की करून पहा।